नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा. यशवंतच्या 100 एकर जमीन विक्रीला मंत्रिमंडळाकडून परवानगी. हवेली तालुक्यातील गेले 14 वर्षापासून बंद असलेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची 99.27% एकर जमीन विक्रीला आज अखेर राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिली. यामुळे कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवार ऑगस्ट 26 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे व विविध विभागांचे मंत्री उपस्थित होते. आर्थिक अनियमिततेमुळे हवेली तालुक्याचे वैभव असलेला यशवंत हा गेले 14 वर्षापासून बंद असून तो गेले काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात आहे. कारखाना सुरू करण्यासाठी राज्य सरकारची फार मोठी मदत लागणार आहे. सरकारच्या मदतीशिवाय कारखाना सुरू होण्याची अजिबात शक्यता नाही. कारखान्याकडे असलेली बँकाची कर्जे, शेतकऱ्याची थकीत ऊसबिल, कामगारांचे थकीत पगार, शासनाची विविध देणी, व्यापारी देणी व इतर देय देणी तसेच कारखान्याचा गाळप हंगाम सुरू करणे, त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करण्यासाठी कारखान्याच्या मालकीची बँकेकडे तारण असलेल्या 99.27% एकर जमिनीची विक्री हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांना करण्याबाबत निर्णय सभासदांनी घेतला होता. त्यानुसार जमीन 299 कोटी रुपयांना विक्री करण्याचा प्रस्ताव पारित झाला होता. आता या जमीन विक्रीच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. त्यामुळे यशवंत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सुभाष जगताप, चेअरमन, यशवंत सहकारी साखर कारखाना. मंत्रिमंडळाने कारखान्याच्या मालकीची जमीन विक्रीस परवानगी दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे या तिघांचाही खूप खूप आभारी आहे. वरील तिघांनीही कारखाना चालू करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. तसेच कारखान्याचे सभासद, शेतकरी व कामगार यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. कारखान्याच्या हितासाठी आमच्या पाठीमागे उभे असलेले सर्व मान्यवरांचे आभार मानतो. सध्या मुंबईत असल्याने जादा बोलता येत नाही, पण पुण्यात आल्यानंतर मी व संचालक मंडळ सविस्तर भूमिका मांडणार आहोत. प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड.